हा. विद्यार्थ्यांना आपण फिगर ऑफ स्पीच मधील पुढील प्रकार अभ्यासत आहोत. Euphemism, when in a sentences are harassing is expressed in a mild way, म्हणजे सौम्य शब्दामध्ये. हॅरेस्टिंग म्हणजे अशुभ गोष्ट किंवा वाईट शब्द, अशुभ विचार जेव्हा सौम्य पद्धतीने सांगितले जातात, इट इज द यूज ऑफ इफेमिझम. जर दिलेल्या वाक्यात अप्रिय अशुभ गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सौम्य शब्दात सांगितली तर तेथे इफेमिझम असते. उदाहरणार्थ इथं दिलेले बघा, ही नो मोर म्हणजे अशुभ गोष्ट आहे, ही नो मोर म्हणजे तो नाही आता. When I am going away, जेव्हा मी जाईन ना, असं. तो सध्या सरकारचा पाहुणचार घेत आहे म्हणजे तो जेलमध्ये आहे. तो in a sentence a part is used to designate the whole or vice versa. It is the use of synecdoche. जर दिलेल्या वाक्यात एखाद्या भागावरून पूर्ण वस्तूची, व्यक्तीची, ठिकाणाची कल्पना येत असेल तर तेथे आपण सिनेटोचे असते. म्हणजे मोर हँड शुड बी एम्प्लॉइड, म्हणजे मोर हँड्स शुड बी एम्प्लॉइड म्हणजे काय केलेले त्यांनी अनेक गोष्टींचा, अनेक ठिकाणांचा इथं त्यांनी विचार केलेला आहे. गिव्ह अस अवर डेली ब्रेड म्हणजे रोजचं मला डेली ब्रेड भेटतं म्हणजे काय, कष्ट केल्यावर आपल्याला जेवायला अन्न भेटत असतं. 60 पावसाळे पाहिलेला माणूस आहे तो म्हणजे म्हणी, सुविचार असं वापरलं जातं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यातून वेगवेगळ्या गोष्टीचा किंवा एखाद्या गोष्टी भागावरून पूर्ण वस्तूची किंवा व्यक्तीची आपल्याला काय येते तिथे कल्पना येते त्या व्यक्तीविषयी. त्याच्यानंतर एपोस्ट्रॉफी, व्हेन इन अ सेंटेन्स अ डायरेक्ट ऍड्रेस प्रत्यक्षरित्या उद्देशले जातात is made to the dead non-living objects, plants, animals, birds, absent persons, God, etc. It is the use of apostrophe. जर दिलेल्या वाक्यात एखाद्या निर्जीव वस्तूला, मृत व्यक्तीला, वनस्पतींना, मानवेतर प्राण्यांना, पक्ष्यांना, अनुपस्थित व्यक्तींना, देवांना उद्देशून विचार मांडलेले असतील तर तिथे apostrophe होत असते. मग इथे एक्झाम्पल दिलेले बघा. मून, गिव्ह मी अ मूनलाइट, आपल्याला आहे, भापीला आहे ना बास्केटफुल मूनलाइट आहे ना, त्याच्यामधलं येते ओ गॉड सेव्ह मी. आता हे तिसरं बघा. ने मजशी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला म्हणजे निर्जीव व्यक्ती, वनस्पती, पाने, फुले यांना उद्देशून मानवेतर प्राण्यांना, पक्ष्यांना, अनुपस्थित व्यक्तींना जे तिथं उपस्थित नाहीये पण त्यांच्याविषयी काय केलं जातं तिथं बोललं जातं. त्यावेळेस आपल्याला इथं एपोस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच होत असतो.